ओके. इंटेलिजन्सचा पार्ट असणार आहे आज एज. ओके. येस गाईज. टॉपिकचं नाव लिहून घेतलं तरी चालेल ज्याच्याकडे बुक नाही त्यांनी. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन. हु विल रीड द क्वेश्चन? सर्वज्ञ अनम्यूट करायचं बेटा आणि रीड करायचं क्वेश्चन. ओके. प्रज्वल अनम्यूट करायचं बेटा, रीड करायचं क्वेश्चन. प्रज्वल आर यू देअर? प्रज्वल Yes, ma'am. रीड करायचं क्वेश्चन. Yes. Dhanu is 10 years older than Bhagwan. If the total of their age in 32 years, what will be the age of the Dhalu after 3 years? Answer. ध्रुव आहे बाळा तिथं, ध्रुव. Glue. कळालंय क्वेश्चन? Yes. काय म्हणताय क्वेश्चन मध्ये? Teacher, हम्म Glue 10 years आहे. टीचर हम्म मला असं एक्सप्लेनेशन देता नाही येत. बरं, तुला काय काय कळालं, तुला काय समजलं ते सांग. ध्रुव 10 years आहे आणि ना भगवान 32 पूर्ण 32 years आहे. नो नो बेटा. मग ध्रुव हा भगवानपेक्षा मोठा आहे. किती वर्षाने? 10 वर्षाने. ओके. इफ द टोटल ऑफ देअर एजेस इज 32 इयर्स, जर त्यांच्या एजची जर टोटल केली, ओके, त्यांचं दोघांचं वय घेतलं आणि त्याची जर टोटल केली तर 32 इयर्स असं येत आहे. ओके. व्हॉट विल बी द एज ऑफ ध्रुव आफ्टर 3 इयर्स? आणि जर 3 वर्षांनी जर त्याचं ध्रुवचं एज काढायचं झालं तर ते एज किती असेल असं विचारलंय. किती येईल? थांबा टीचर. 21 years. कसं येईल सांग बरं. टीचर त्याच्यानं 3 वर्षांनी हे काढलं तर ब्लू ना काय हम्म म्हणते ब्लू ना 3 वर्षांनी काढलं तर ना बाळा तुला बरं नाहीये का, आजारी आहेस का? यस टीचर. ओके.
नो प्रॉब्लेम. मी कोणाला तर दुसऱ्याला विचारू. ओके. सांगायचं बाळा आजारी आहे मॅडम, जास्त बोलायला येत नाही. ओके. Yes, हम्म. yes, ma'am. रेया, अनम्यूट करायचं बेटा. Hello, ma'am. Good evening. गुड इव्हिनिंग बेटा. मॅम याचं उत्तर सांगू का? क्वेश्चन कळालाय पहिले? मॅम मला ना ते मी थोडीशी लेट जॉईन झाली ना, हम्म. सो मला काही कळालेलं नाही तुम्ही काय शिकवलंय ते. काहीच नाही, फर्स्ट पार्ट चालू आहे बाळा, फर्स्ट क्वेश्चन चालू आहे ना. हा मॅम, पण ते त्याच्या आधी तुम्ही ते शिकवलं असेल तर मला नाही कळालं. नाही शिकवलंय बाळा, आपण इथूनच स्टार्ट करतो. अच्छा मॅम, मग लेसन नंबर कुठचा आहे? एज 4.1 मे बी. क्वेश्चन रीड कर ना बाळा, कळेल तुला. Dhruva is 10 years older than Bhagwan. If the total of their ages is 33 years, then what will be the age of Dhruva after 3 years? कळालाय का क्वेश्चन? मॅम 2 मिनिटं हा. म्हणजे मॅम ते ध्रुव आहे तो 10 वर्षांनी मोठा आहे भगवानपेक्षा, आणि त्या येस. दोघांची टोटल 32 होते. मग मग जर व्हॉट विल बी द एज ऑफ ध्रुव आफ्टर 3 इयर्स, मग 3 वर्षांनी त्या ध्रुवची एज किती असेल? मॅम बहुतेक आपल्याला ते ध्रुवची एज विचारले ना, 10 वर्षानंतर मोठा आहे तो. बहुतेक आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागणार. 1 मिनिट हा रेया. मग 2. येस बेटा. हा, मग त्याचे 16 येतं. मग बहुतेक 16 हे एकाचं वय झालं, पण 16 हा 10 पण हे माहिती नाही आपल्याला कुणाचं वय. मग बहुतेक 10 मायनस करायला पाहिजे. मग ते बहुतेक 6 राहतात. मग 6 3 जा नाही 16 राहतात ना. मग तिथे पुढे काय नो बेटा, करायचं तर काय? 16 नाही येणार आहे बघा. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं हा. ओके गाईज. मॅम हे तुम्ही पक्का पाय मधलं शिकवते की नवनीत मधलं? नाही बाळा, सगळीकडचेच असतात हे. अच्छा. ओके. आता बघा, तुम्हाला जर सांगायचं. 1 मिनिट. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आता बघा, जर आपण ध्रुवचं एज काय सांगितलंय त्यांनी, की ध्रुव हा काय आहे, भगवानपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे, राईट. 10 इयर्सने काय आहे तो, बिग.
राईट. आणि आता दोघांचं एजचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते किती होतं? 32. ओके. आता 32 इज इक्वल टू एक्स, काय म्हटलं आपण? एक्स करायचं आपण, किंवा हा एक्स मानू आपण कोणाच्या एजला? भगवानच्या, राईट. एक्स प्लस काय करूयात आपण आता? भगवानचे एज काय झाला? एक्स झाला. मग एक्स प्लस 10 म्हणजे काय येईल? ध्रुवचे एज येईल, राईट. येस ऑर नो गाईज? चॅट बॉक्स मध्ये लिहायचंय. येस ऑर नो? रेया? येस. अन्वी, अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. हम्म. इथपर्यंत क्लिअर आहे का? येस मॅम. हम्म. आता 32 केल्यानंतर एक्स, आता एक्स ने काय करायचं आपल्याला? एंटर. त्याच्यानंतर 32 हे आपलं आलं एक्स. आता एक्स म्हणजे 2x, राईट. प्लस काय होईल? येस मॅम. मॅम मॅम 10. प्लस 10, राईट. त्याच्यानंतर बघा 32 मधून काय करायचं? 10 ला मायनस करायचं, राईट. 2x, सॉरी, 2x इज इक्वल टू 22 येणार. म्हणजे 32 मायनस 10 होणार. म्हणजेच किती येणार? 22, राईट. आणि x इज इक्वल टू किती येईल मग? 11. इथपर्यंत क्लिअर आहे का मॅम सगळ्यांना? 10 बघा. येस अन्वी? मॅम मॅम मला 10 कळलं येईल ना? नाही. हॅलो. मॅम 10 येईल ना? 10 कसं येईल बाळा? मॅम आता बघा परत इथे एकदा मॅम एक्सप्लेन करा. 32 मायनस 10 म्हणजे इथे आन्सर काय येईल? 2x इज इक्वल टू 22. ओके. म्हणजेच x इज इक्वल टू किती येईल? 11. ओके गाईज? येस ऑर नो? मॅम चॅट बॉक्स 11 मध्ये कसं टाकायचं. ते कळालं. एक्स इज इक्वल टू काय होणार मॅम बाळा? 22 डिवायडेड बाय 2. जेव्हा 2 इकडचा मल्टिप्लाय मधला जर 2 असेल तर तो दुसऱ्या साईडला जाताना काय होतो? डिवाइड होतो. येस मॅम. ओके. त्यामुळे एज किती मॅम आलं? 11. ओके मॅम. कोणाचं एज आलं हे आता? 11. भगवानचं, मॅम बघ. राईट. येस मॅम. हा. मग जर आता आपल्याला ध्रुवाचं काय सांगितलं त्यांनी, तर जर जे काही ध्रुवाचं आत्ताच एज आहे, राईट, मग 11 जर ह्याचं निघालं तर ह्याचं बघ, ध्रुवाचं किती येईल? मॅम 20. हम्म. ध्रुवाचं किती एज येईल? येस गाईज? मॅम 21. 21 येईल, राईट. म्हणजे 21 कसं काढायचं आता? 32 मायनस 11. 32 मायनस 11. येस गाईज? येस मॅम. इज इक्वल टू 21. हे कोणाचं एज झालं? ध्रुवचं. कारण टोटल त्यांनी किती सांगितलेले आपल्याला? 32. 32. आणि 32 मधलं 11 जर भगवानचं असेल तर 21 हे काय होईल? ध्रुवचं. ओके. मग 3 वर्षानंतर विचारलं म्हणजे 3 वर्ष जाणार. 21 प्लस 3. 1 मिनिट हा गाईज. आता बघा 21. मॅम
प्लस थ्री का करायचं? कारण त्यांनी काय विचारलंय, जे ध्रुवचं एज आहे तर ते 3 वर्षांनी किती होईल, त्यामुळे आपल्याला 3 इयर्स ऍड करायला लागतील. ओके, त्यामुळे किती आन्सर येईल? 24. 4 years. क्लिअर आहे का सगळ्यांना इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे? Yes. मॅम हा बोला. मॅम मला ते 2x पासून काय कळालेलं नाही. 2x. येस बेटा. नाही मॅम हॅलो. त्याच्या खालचं होतं ते. येस मॅम त्याच्या खालचं 2x हा, इज इक्वल टू 2x इज इक्वल टू 32 ऍज इट इज ठेवला. येस. आणि 2x +10 असल्यामुळे +10 काय होत असतं, जेव्हा कोणत्याही साईडला जातं तेव्हा काय होतं? -10. मॅम हम्म. तो 2 कुठून घेतला आपण? अरे बाळा, फर्स्ट फर्स्ट स्टेप बघितली का? तुझं लक्ष नव्हतं मे बी रेया. येस रेया. नाही मॅम तुझ्याशी बाहेर गेलेले. मग कोणाची चूक आहे बाळा ही? अभ्यास कर. मॅम मला ते कळालेलं नाही थोडीशी, मी बाहेर हम्म. गेलेली. त्यामुळे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला लिहून दिले इथं बाळांना. ओके. येस मॅम. आता लक्षात घ्यायचंय, फर्स्ट स्टेप पासून मी सांगते एकदा, रिचेक करायचंय सगळ्यांनी. ओके. हा, आता बघा 32 आहे. रेया लक्ष द्यायचंय बाळा. यस रेया, यस ऑर नो रिस्पॉन्स पाहिजे. येस मॅम. 32 घेतलं. 32 नंतर एक्स हे आपण कोणाला कन्सिडर केलंय? भगवानला. ओके, भगवानला एक्स कन्सिडर केलं. प्लस करायचंय. प्लस केल्यानंतर x+10 हे कोणाला कन्सिडर केलं आपण? ध्रुवला. का केलं? कारण x+10 असं का केलंय? कारण ध्रुव हा काय सांगितलंय? भगवानपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे असं सांगितलंय. येस गाईज. ओके. Yes, ma'am. हा, येस मॅम. त्यामुळं 32 इज इक्वल टू 2x+10 झालं. ओके. आणि ऍज इट इज मग 2x घ्यायचा म्हणून इज इक्वल टू 32 - 10. मॅम बोला. 2 जण आहेत म्हणून घेतलंय का 2x? हा, 2x आहेत ना, 2x झालं. अच्छा. ओके, प्लस ऍज इट इज 10. ओके, मग 2x इज इक्वल टू 32 - 10 म्हणजे +10 काय झाला आपला? मायनस झाला. जेव्हा तो लेफ्ट साइडला, म्हणजे मी आता दाखवलं नाही तुम्हाला लेफ्ट साइडला, पण 2x मी ऍज इट इज आहे त्या जागी ठेवलाय. राईट. आणि 32 कडे काय केलंय? 10 ला लिहिलेलं आहे. त्यामुळे 10 काय झालं? मायनस झालं. ओके, त्यामुळं 2x इज इक्वल टू 22 आलं. 22 आल्यानंतर 22 ला काय होत असतं? जेव्हाही आता 22, आता x आणि 2 कसं आहे? मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आहे. राईट. इथे बघायचं सगळ्यांनी. ओके, त्यामुळं x इज इक्वल टू करायचं झालं तर काय होणार? 22 डिवायडेड बाय 2 होणार. ओके, जेव्हा ही मल्टिप्लिकेशनची एखादी गोष्ट असते ती काय होत असते? डिवाइड होत असते. डिवाइड मध्ये जर असेल ती काय होत असते? मल्टिप्लिकेशन मध्ये जात असते. ओके, लक्षात घ्यायचं हे. मग x इज इक्वल टू 11 आलं. येस, म्हणजे हे कोणाचं एज झालं? हे झालं भगवानचं एज. ओके, मग भगवानचं एज झाल्यानंतर आता आपल्याला काढायचं ध्रुवचं एज किती. त्यामुळे 32 हे टोटल घ्यायची मायनस भगवानचं एज करायचं इज इक्वल टू काय येणार आहे आपल्याला? ध्रुवचं एज. ते किती आहे? 21 आहे. राईट. पण आता क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं काय की 21 जरी आता ध्रुवचं एज ह्या कंडिशनला आहे, आत्ताच्या कंडिशनला 21 आहे, बरोबर. बट व्हॉट विल बी द एज ऑफ ध्रुव आफ्टर 3 इयर्स? पण त्याचं एज कधी सांगायचं आपल्याला? आफ्टर 3 इयर्सने. ओके, त्यामुळं 21 + 3 इज इक्वल टू 24 म्हणजे आन्सर सेकंड ऑप्शन इज युअर करेक्ट. ओके. ओके गाईज, आता क्लिअर आहे का सगळ्यांना? प्लीज रिस्पॉन्स. Yes, ma'am. ओके, अजून कोणाला काही डाऊट आहे ह्या क्वेश्चन मध्ये? रिलेटेड टू दिस क्वेश्चन, एनी डाऊट?
ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेते मी. ओके. क्वेश्चन 2. श्रुतेश, अनम्यूट करायचं बेटा. श्रुतेश. Yes, ma'am. रीड करायचं क्वेश्चन. Mother age is 5 years more than 3 times that of her child. If the mother is 50-year-old, what is the child age today? कळालाय श्रुतेश क्वेश्चन? No, ma'am. मग रीड कसा केला? काय म्हणून रीड केला? रीड करताना माइंड मध्ये नव्हतं का काय येईल क्वेश्चन मध्ये हे? आणि बेटा तू आज पहिल्यांदा जॉईन झालाय का? Yes, ma'am. ओके, फर्स्ट टाइम आहे तुझा हा क्लास? Yes, ओके. कोणत्या स्टँडर्डला आहेस तू? ma'am. 5th. ओके. आता कोणता चॅप्टर चालू आहे ते तर माहितीये बाळा तुला? No, ma'am. ओके. आता बघ, आता हा आपला चालू आहे एज हा चॅप्टर. इंग्लिश मिडियमलाच आहेस ना बाळा तू? Yes, ma'am. CBSE board. ओके. आता या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? मदर्स एज इज 5 years more than 3 times that of her child. If the mother is 50 years old, what is the child's age today? असा क्वेश्चन आहे. Yes. ओके. तर आता हे काय Yes. म्हणतंय की मदर एज इज 5 years मोर दॅन 3 times. ओके. तीन म्हणजे 5 years मोर दॅन 3 times. म्हणजे काय सांगताय त्यांनी की जर आता आईचं एज काय आहे 50 years ओल्ड आहे, तर तुम्हाला चाइल्डचं एज काढायचंय. आणि चाइल्डचं एज काढताना काय सांगितलंय? 1 minute गाईज. 5. आता बघा मदर्सचं एज काय सांगितलंय की 50. 3 टाइम्सने कसं 5 years मोर दॅन 3 times. ओके. म्हणजे 3 times घ्यायचंय पण 5 yearsने घ्यायचंय, राईट? आणि तसं केलं तर तिथे तुम्हाला काय सांगितलं एक गोष्ट की ती मदर जी आहे ती 50 years ओल्ड आहे. ओके. आणि त्या चाइल्डचं एज काढायचंय. मग चाइल्डचं एज काढायचं म्हटलं तर कसं करावं लागेल आपल्याला? आता चाइल्डचं एज काय सांगितलंय? 5. आता बघा कन्सिडर करायचं. आता मगाशी जसं आपण एक्स कन्सिडर केलं होतं तसं आपल्याला कन्सिडर करून चेक करायचं. ओके. आता 3 times म्हणजे किती आपण ठरवलं? 3x. ओके, 3 times. ओके. Yes. प्लस 5. आता हे का केलं असेल मी कोण सांगेन? ये श्रुतेश. श्रुतेश बेटा, 3x Yes, प्लस ma'am. 5 असं का केलं असेल? काय वाटतं? जे वाटतं ते सांगायचं. ओके. Yes.
3x plus मॅम ते 3 ला मल्टिप्लाय करून त्यात 5 प्लस करायचे. हे बघ, आता 3 टाइम्सने मोठी आहे आई. ओके, ऐक बाळा. आता इथे काय म्हणतंय की 3 टाइम्स 5 इयर्स मोर दॅन 3 टाइम्स. ओके, म्हणजे बाळाचं एज काय, बाळाचं जर आपण वय घेतलं तर ते किती येतं, आपण काय तिथं करायचंय एक्स. ओके, पण त्यांनी काय सांगितलं की 5 इयर्सने 5 इयर्सने 3 टाइम्सने वाढणार. 3 टाइम्सने म्हणजे काय, 3 टाइम्स म्हणजे त्या, म्हणजे तिचं जे चाइल्ड आहे. ओके, तिच्या चाइल्डचं एज तिनं कसं सांगितले, म्हणजे त्या क्वेश्चन मध्ये कसं सांगितले, 3x+5. म्हणजे 3 टाइम्सने तर वाढतं, पण +5ने वाढतं, +5 इयर्सने वाढतं. ओके, यस बेटा. यस मॅम. हम्म, म्हणजे त्यांनी असं सांगितलं की चाइल्डचं जे एज आहे ते 3 टाइम्सने वाढवायचंय. कसं वाढवायचंय, 3 आणि टाइम्स त्याचं जेव्हा 3 टाइम्सने तुम्ही एज वाढवाल. ओके, तर जेव्हा त्याचं 3 टाइम्सने एज वाढणार आहे ना, तेव्हाच आईचं काय वाढणार आहे, त्याच्या मदरचं एज कितीने वाढणार आहे, 5 इयर्सने. म्हणजे जेव्हा तो 3 टाइम्सने वाढेल तेव्हा आई कितीने वाढणार आहे, 5 इयर्सने. येस ऑर नो. यस. ओके, तर बघा आता 3x+5 हे काय झालं, 3x हे बाळाचं वय वाढतंय, +5 आईचं वय वाढतंय, राईट. =50. आता हे 50 का घ्यायचं, कारण 50 काय दिलेलं आहे, मदरचं एज दिलेलं आहे. ओके, यस. यस बेटा. यस मॅम. आता हे 5 का घेतलंय आपण, 5 इयर्स मोर, म्हणजे आई कशाने वाढणार आहे, 5 इयर्स मोरने वाढणार आहे, राईट. मग 3x जर घेतलं, 3x काय येईल, श्रुतेश, सॉरी श्रुतेश, 3x कसं येईल, 50